are you all? I hope you all are super. So today I am Gayatri Thakur from Government College of Education welcoming you all in today's video. So today we are going to start our remaining part which in last video we started festivals of Northeast India, and today we are going to see the deep thinking about festivals of Northeast India. So today I am going to teach for class 8 and subject, as you all know, that is English. So in last video we see that Northeast India has 7 states which has diverse culture. Diversity means a very great variety, म्हणजे विविधतेने नटलेले जसं म्हणतात ना कल्चर ते आहे. And the different communities and tribes celebrate their unique festival. विविध जाती आणि जमातीची लोक आपापले फेस्टिवल खूप enthusiasm with great enthusiasm and great joy. enthusiasm म्हणजे उत्साहाने आणि joy म्हणजे खूप आनंदाने आपले फेस्टिवल साजरे करीत असतात. Many of their festivals are based on agriculture. जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेलं होतं की त्यांचे मेनी जास्तीत जास्त फेस्टिवल कशावर बेस असतात तर ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीवर. अँड नो सेलिब्रेशन इज कम्प्लीट विदाउट द ट्रेडिशनल म्युझिक अँड डान्स. तर कुठलेही फंक्शन जे असतं हे ट्रेडिशनल म्युझिक म्हणजे पारंपरिक नृत्य आणि डान्स शिवाय कम्प्लीट होत नाही. सर आज आपण याचा रिमेनिंग पार्ट पाहणार आहोत. तर ब्लेस विथ लश ग्रीनरी अँड द माइटी रिवर ब्रह्मपुत्रा, the people of Assam have a lot to celebrate. So first our state is Assam. First state we are going to see Assam. So here lush means very rich. Not म्हणजे पैशाने रिच नाही तर तशी म्हणजे एक श्रेष्ठ. लश म्हणजे ग्रीनरी, म्हणजे आसाममध्ये ग्रीनरी म्हणजे हिरवळीने असा व्यापलेला आसाम आहे. अँड द माइटी रिवर ब्रह्मपुत्रा, तर याचं कुठली रिवर आहे तर ब्रह्मपुत्रा. माइटी रिवर विथ ब्रह्मपुत्रा have a lot to celebrate. म्हणजे यांच्याकडे खूप असे फेस्टिवल असतात जे ते सेलिब्रेट करू शकतात. So Bihu is the chief festival of this state. Which is the chief festival of Assam? So Bihu is the chief festival of Assam. It is celebrated by people of all religion, caste or tribes. बिहू हे जे फंक्शन आहे हे सगळे सेलिब्रेट करतात आसाम मध्ये, कारण बिहू हा आसामचा मुख्य फेस्टिवल आहे. सो इट्स सेलिब्रेटेड बाय पीपल ऑफ ऑल रिलीजन. सर्व जाती धर्म वेगवेगळ्या पंथाची लोक सुद्धा बिहू फेस्टिवल सेलिब्रेट करीत असतात. द 3 डिफरंट स्टेट्स ऑफ बिहू मार्क द बिगिनिंग ऑफ हार्वेस्टिंग सीझन. म्हणजे पहा मी तुम्हाला सांगितले की सीझन आणि फेस्टिवलचं काय रिलेशन असतं. तर बिहू जे आहे हे 3 दर्शवतं, म्हणजे 3 सीझन दर्शवतं आपलं सीझन दर्शवतं. तर फर्स्ट कुठलं आहे तर यामध्ये फर्स्ट आहे बिगिनिंग ऑफ हार्वेस्टिंग. बिगिनिंग ऑफ हार्वेस्टिंग. Beginning of harvesting season, then completion of sowing. Completion of sowing, and last one is end of the harvest season. म्हणजे end of हार्वेस्ट सीझन. म्हणजे जेव्हा शेतीची जी सुरुवात असते हार्वेस्टिंग म्हणजे जी पेरणीची सुरुवात असते तो एक सीझन. देन कम्प्लिटेशन ऑफ सोईंग. सोईंग म्हणजे जेव्हा जे बियाणे टाकून पूर्ण होते ती प्रोसेस. अँड एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन, आणि जेव्हा ते सगळं कापणी वगैरे होऊन
जाते, एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन, हे सर्व दर्शवतं. कोण दर्शवतं तर बिहू फेस्टिवल. सो बिहू डान्स इज अ joyous one performed by both young men and women, and it noted for its brisk step and hand movement. पहा, बिहू फेस्टिवल जसा आसाममध्ये मुख्य आहे, त्याचप्रमाणे बिहू डान्स सुद्धा आसाममध्ये एक मुख्य डान्स आहे. तर हे परफॉर्म करतात बाय बोथ यंग मेन अँड वुमेन. तरुण आणि तरुणी जे असतात ते हे डान्स परफॉर्म करत असतात. आणि हे कशासाठी नोटेड केलं जातं? फॉर ब्रिस्क स्टेप. ब्रिस्क म्हणजे व्हेरी क्विक स्टेप, हँड मुवमेंट, व्हेरी खूप फास्ट मुवमेंट, आणि त्यांची जी हँड मुवमेंट असते याच्यासाठी हे नृत्य फेमस आहे. अनयुजुअल इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइड ट्रेडिशनल म्युझिक फॉर द डान्स. पहा, आता इन्स्ट्रुमेंट सुद्धा आहेत, कारण डान्स म्हटलं तर म्युझिक येणारच, आणि म्युझिक म्हटलं तर इन्स्ट्रुमेंट तर आलीच. तर या बिहू मध्ये कुठल्या इन्स्ट्रुमेंट असतात तर द ढोल, विच इज सिमिलर टू ड्रम. एक ढोल नावाचा ढोल असतो पहा बिहू डान्स मध्ये. ढोल which is similar to drum, and the pepa, a wind instrument made from a buffalo horn. म्हणजे बफेलोच्या हॉर्न पासून जे बनवलं जातं एक तो पेपा असतो, तर तो असतो एक वाइंड इन्स्ट्रुमेंट असतं हे. म्हणजे ज्यामधून काय होतं, हवा बाहेर जाते, पेपा. तर आणि सिम्बल्स, सिम्बल्स म्हणजे झांज, अँड अ बॅम्बू क्लॅपर. तर अशा प्रकारचं साहित्य या डान्स मध्ये वापरलं जातं. द सॉन्ग हॅव बीन हँडेड डाऊन थ्रू मेनी जनरेशन. आणि हे जे सॉन्ग आहे म्हणजे हे एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत, दुसऱ्यापासून तिसऱ्या, असं करता करता खूप वर्षापासून हे पारंपरिक नृत्य आजपर्यंत चालत आलेलं आहे, आणि हे आसामचं मुख्य डान्स आज आहे. Bihu competitions held all over Assam attract visitors and local alike in large number. पर पहा, तर हे जे याचे कॉम्पिटिशन पण होतात, बिहू कॉम्पिटिशन हेल्ड इन आसाम. आसाममध्ये याची कॉम्पिटिशन सुद्धा घेतली जाते, जी खूप पर्यटकांना आपल्याकडे लुभावत असते. तर हे झालं आसामचं. सो नेक्स्ट इज आवर स्टेट इज अरुणाचल प्रदेश. Now we are going to see about Arunachal Pradesh. Arunachal, living further north in the mountainous region of the Himalayas, Arunachal Pradesh finds a mention in the ancient literature of the Puranas and the Mahabharata. म्हणजे पहा, अरुणाचल प्रदेश इट इज अ ओल्ड स्टेट, ज्याचा उल्लेख कशामध्ये येतो? पुराणास अँड महाभारतामध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला आहे. नेचर हॅज प्रोव्हाइडेड द पीपल ऑफ दिस रिजन विथ अ डीप फीलिंग फॉर ब्युटी विच कॅन बी सीन इन देअर फेस्टिव्हिटीज, सॉंग्स अँड डान्स. म्हणजे नेचर म्हणजे निसर्गाने यांना खूप देणग्या दिलेल्या आहेत. प्रोव्हाइडेड द पीपल ऑफ दिस रिजन विथ अ डीप फीलिंग फॉर ब्युटी, म्हणजे एक ब्युटी म्हणजे त्यांना दिसून येते, ती कशा ती सुंदरता दिसून येते त्यांच्या डान्समध्ये, त्यांच्या सॉंग्समध्ये आणि त्यांच्या फेस्टिवलमध्ये. जी निसर्गाने त्यांना देणगी दिलेली आहे, जी ब्युटी त्यांना दिलेली आहे, ती त्यांच्या डान्समध्ये, फेस्टिवल्समध्ये आणि सॉंग्समध्ये सुद्धा दिसून येत असते. सो दिस न्यू इयर फेस्टिवल कॉल्ड लोसार. जसं मी तुम्हाला सांगितलं की आसामचं फेस्टिवल कुठलं होतं तर बिहू, त्याचप्रमाणे अरुणाचल प्रदेशचं सुद्धा एक फेस्टिवल आहे ज्याचं नाव आहे लोसार. लोसार इज अ न्यू इयर फेस्टिवल which celebrated in Arunachal Pradesh. On this occasion, people clean out their homes to bring in the new year and discard the old. म्हणजे हे न्यू इयर सेलिब्रेशन असतं, तर लोक इथे काय करतात तर क्लीन आउट देअर होम्स, म्हणजे घर स्वच्छ करतात. जसं आपण करतो ना दिवाळीला करतो आपण, आपल्या घरची स्वच्छता करतो, त्याप्रमाणे हे लोक लोसार या फेस्टिवल मध्ये आपले घर स्वच्छ करतात. and bring in the new year and discard the old.
डिस्कार्डचा अर्थ इथे होतो गेट रीड ऑफ, म्हणजे जे जुनं असतं, जसं आपण म्हणतो ना की जुनं जाळायला टाका आणि नवीनचा घरामध्ये एंटर करा. तर अशा प्रकारे हे लोक सुद्धा आपली घराची स्वच्छता करतात आणि जो घाण असेल ती बाहेर करतात. तर हे झालेलं आहे अरुणाचल प्रदेशचं, जसं बिहू आसाम आणि अरुणाचलचं कुठलं तर लोसार. इट इज अ न्यू इयर फेस्टिवल विच सेलिब्रेटेड इन अरुणाचल प्रदेश. Now we are going to see Manipur. This is the third state of Northeast India. Manipur. Manipur. A charming festival of Manipur, Ningol Chakoba. पहा. आता लोसार झालं याचं, बिहू झालं आसामचं आणि मणिपूरचं कुठलं आहे तर निंगोल चाकोबा. नाव थोडं डिफरंट आहे बट celebration is also different with which celebrated in Manipur. Binds and revives the relationship between married girls and their parents. पहा, निंगोल चाकोबा जे हे फेस्टिवल आहे, it revives. Revive means refresh, म्हणजे एक वेगळी ताजगी आणि एनर्जाइज करतं. तर कशाला तर रिलेशनशिप बिटवीन मॅरिड गर्ल्स अँड देअर पॅरेंट्स, म्हणजे ज्या लग्न झालेल्या मुली आहेत त्यांच्या आणि त्यांच्या पॅरेंट्स म्हणजे आई वडिलांचं जे नातं असतं त्याला अजून घट्ट करतं. कुठलं प्रोग्राम, कुठला सण असतो तो असतो निंगोल चाकोबा. तर द वुमन अँड देअर चिल्ड्रन आर गिवन अ समटमस फीस्ट अँड गिफ्ट. तर द वुमन अँड देअर चिल्ड्रन आर गिवन म्हणजे मुलींना आणि त्यांच्या मुलांना सुद्धा एक खूप असे समटमस म्हणजे व्हेरी ग्रँड असे गिफ्ट त्यांना दिले जातात. ड्युरिंग चेरिओबा द मणिपूर न्यू इयर फेस्टिवल इन एप्रिल, म्हणजे हे जे असतं चेरिओबा हे मणिपूरचं न्यू इयर फेस्टिवल आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की अरुणाचलचं कुठलं आहे तर लोसार, तसं मणिपूरचं आहे चेरिओबा. हे त्यांचं न्यू इयर फेस्टिवल असतं जे कुठल्या महिन्यामध्ये सेलिब्रेट केलं जातं तर एप्रिल या मंथमध्ये सेलिब्रेट केलं जातं. People clean their and decorate their houses and prepare special festive dishes. म्हणजे लोक कसे सेलिब्रेट करतात तर आपले घर स्वच्छ करतात, डेकोरेट करतात आपले घर आणि स्वीट डिशेस सुद्धा बनवत असतात. As part of rituals, the villagers climb the nearest hilltops for they believe that will help them rise and higher plan of his life. म्हणजे यामध्ये काय करतात तर विलेजर्स जे गावाकडचे लोक असतात ते क्लाइंब करतात द नियरेस्ट हिल टॉप्स, म्हणजे त्यांच्या जवळ जे एखादं काही हिल पर्वत असेल तर त्याला क्लाइंब करतात म्हणजे त्यावर चढतात. कारण त्यांचा असा समज असतो की याच्या जर वर आपण चढत गेलो तर आपण सुद्धा जीवनामध्ये प्रगतीपथावर जाणार. तर अशा प्रकारचं यामध्ये फेस्टिवल मध्ये असा त्यांचा समज असतो. तर आज आपण 3 स्टेट बद्दल शिकलेलो आहोत, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर. तर आसामचा फेस्टिवल आपण पाहिला बिहू आणि बिहू डान्स सुद्धा याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. नेक्स्ट आहे अरुणाचल, जो मी तुम्हाला सांगितलं की लोसार हा त्यांचा न्यू इयर फेस्टिवल सेलिब्रेट केला जातो ज्यामध्ये घर स्वच्छ केले जातात आणि वेगवेगळ्या ठिकाणचं सेलिब्रेशन केलं जातं. लास्ट आहे मणिपूर. मणिपूरचा जो मेन फंक्शन आहे तो आहे निंगोल चाकोबा. हे मॅरिड गर्ल्स आणि त्यांच्या पॅरेंट्सचे जे रिलेशन असतात त्यांना रिफ्रेश आणि एनर्जाइज करत असतात. त्यासोबतच मणिपूरचा जो न्यू इयर फेस्टिवल आहे तो आहे चेरिओबा. यामध्ये सुद्धा ते आपले घर क्लीन करतात, डेकोरेट करतात, डिशेस बनवतात आणि विलेजर्स हिल टॉप्स करतात म्हणजे ग्रीन करतात. तर अशा प्रकारे आज आपण 3 स्टेट बद्दल माहिती घेतलेली आहे. तर आज मग तुम्हाला असाइनमेंट मधून आसामचे या तिन्ही जे फेस्टिवल आहे याबद्दल इन शॉर्ट मध्ये माहिती लिहून काढायची आहे. म्हणजे बिहू डान्स बिहू फेस्टिवल, लोसार अँड निंगोल चाकोबा हे जे फेस्टिवल आहे तिन्ही स्टेटचे, तर यांची सुद्धा इन्फॉर्मेशन लिहून काढायची आहे. तर थँक्यू सो मच स्टुडंट फॉर लिसनिंग मी अँड हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच.